नाना आल्यानंतर मनूची जी काही रिॲक्शन होती ना ती बघून तर आम्ही एकदम थक्कच झालो होतो. त्या अगोदर ना दुपारी मनू झोपली होती, त्यामुळे म्हटलं की चला आपण सगळी साफसफाई करूयात. आता मला नेहमी विचारलं जातं की तुझं घर एवढं स्वच्छ कसं असतं, तर साधारण 3 ते 4 दिवसात मी सगळी डस्टिंग करून घेत असते. आणि बाकी जी काही जाळी जळमट आहेत ना तर ती साधारण 1.5 ते 2 महिन्यातून काढते. म्हणजे काहीतरी सण आला काय तर ते तसं आवरल्याच जातं, त्याच्यामुळे बऱ्यापैकी घर स्वच्छ राहतं. आता मुलांच्या घरामध्ये भरपूर सगळी खेळणी असते, पसारा असतो, पण तो निव्वळ काही पसारा किंवा ती घाण काही म्हणता येणार नाही, कारण शेवटी ती त्यांची खेळणी आणि ती त्यांना खेळण्यासाठी लागतेच. त्याच्यामुळे तो पसारा सोडला तर माझ्या घरी बाकी जास्त काही अशी घाण नसते. आता हे सगळं आवरताना साधारण 3 ते 4 तास माझे गेले होते. त्याच्यानंतर इव्हनिंगच्या वेळेला मनूला स्नॅक्स दिला, त्याच्यानंतर मी चहा घेतला आणि बघा मॅडम कशा मग्न आहेत एखाद्या गोष्टीमध्ये. आता ही इथे खेळतीये, तोपर्यंत मी थोडासा आराम केला. रात्री नाना आले होते ना त्यानंतर मनूला इतका काही आनंद झाला होता की फक्त तोंडाला हात लावून तिचं हे असं हसणं चालू होतं, कारण तिलाही माहिती आहे की आता आपले सगळे लाड पूर्ण होणार. आणि लगेचच तिने चॉकलेट खायला घेतलं होतं. नानांनी नेहमीप्रमाणे गावाकडून बऱ्याचशा काही गोष्टी घेऊन आले होते, मग त्यांच्या आवडीचं असेल खवा असेल फ्रेश असा, त्याच्यानंतर मनूसाठी काही फ्रूट्स असतील किंवा ही हरभऱ्याची भाजी जी खूप जास्त टेस्टी लागते. आणि ही तुम्ही कशी बनवता ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर मस्त आम्ही फॅमिलीने बसून छान जेवण केलं आणि असा होता आजचा दिवस. चलो बाय.